आपण बघितलं तर नुकतंच यूट्यूबवरती कुलकर्णी सुशील नावाचे जे सद्गृहस्थ आहेत त्यांचं एक यूट्यूब चॅनल आहे ॲनालायझर. आणि त्यावरती त्यांनी एक पोस्ट केली आहे, एक व्हिडिओ आहे की ह्या ज्या परंपरा आहेत त्या होत्या का, असा एक क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं तर संपूर्ण भारत देशाची जी मान्य आहे, लोकांची राहण्याच्या खाण्याच्या ज्या पद्धती आहेत, ज्या मनुस्मृतीच्या माध्यमातून या भारताला एका विशिष्ट अशा विचारसरणीमध्ये गुंतवलं गेलं आहे. आपण बघितलं तर कित्येक पिढ्या ज्या आहेत ते या विचाराने, या मनुस्मृतीने, या मनुस्मृतीच्या कायद्याने अक्षरशः आपण बघितलं तर नासधूस केलेले आहेत. आणि कित्येक पिढ्यांना जे आहे ते मरण यातनाचं जे जीवन आहे ते या मनुस्मृतीने दिलेलं आहे. आपण बघितलं तर विशिष्ट एका धर्माचा जो कायदा आहे तो मानून इथल्या खालच्या विशिष्ट व्यक्तींना नीच समजलं गेलं. आणि सुशीलजी कुलकर्णी जे आहेत त्यांना कदाचित माहीत नाही, ते विचारत आहेत 21व्या शतकामध्ये की या परंपरा ज्या आहेत त्या होत्या का. आणि म्हणून आपण बघितलं तर स्वतः बाबासाहेब आंबेडकर यांना या देशामध्ये पाणी नाकारलं गेलं. उच्च विभूषित जी व्यक्ती परदेशामध्ये शिकून आली त्या व्यक्तीला या धर्मग्रंथांनी लाथाडलं किंवा त्यांचा धिक्कार केला. अशा प्रकारच्या ज्या या परंपरा आहेत त्या सुशीलजी यांना माहीत नसतील कदाचित. आणि म्हणून आपण जर बघितलं तर या देशामध्ये ज्या ज्या व्यक्तींची नावं आहेत, लांड्या आहेत, कोंबड्या आहेत, मेंढ्या आहेत, डुकरे आहेत, अशा प्रकारची जी मनुस्मृतीची नावे आहेत ती कदाचित त्यांना प्यारे असतील. आणि आज बाबासाहेबांचं ऐकून जे लोक धम्मदीक्षा घेत आहेत, जे लोक बुद्धाचा धम्म स्वीकारत आहेत ते यांना पाहणं थोडं कठीण जात असेल. आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या घडलेल्या गोष्टी आहेत ते यांच्या मेंदूला सावरता येत नाही किंवा त्यांचा मेंदू जो आहे तो अजून देखील स्वीकारायला तयार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी इथल्या संपूर्ण देशातल्या प्रत्येक व्यक्तीला अनटचेबल्स असेल किंवा अस्पृश्य मूळचे कोण, किंवा आपण जर बघितलं तर 22 प्रतिज्ञा असतील किंवा ॲनिलेशन ऑफ कास्ट, जातीचा उच्छेद, जातीचा विध्वंस, अशा प्रकारच्या पुस्तकांच्या माध्यमातून किंवा संविधानाच्या माध्यमातून खरा माणूस घडवण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून जे लोक अशा प्रकारच्या मनूची व्यवस्था मानतात ती लोक आपला जो मेंदू आहे तो किती कमजोर आहे, तो अजून देखील आपल्या पूर्वजांनी केलेल्या ज्या चुका आहेत, पूर्वजांनी त्यांच्या असं सांगितलं की ते तोंडातून जन्मले. आणि म्हणून आज जग इतिहासाकडे जात असताना, तंत्रज्ञानाकडे जात असताना अशा प्रकारे तोंडातून जन्मण्याची जर का एखादी तरी टेस्ट त्यांनी आज करून दाखवली तर आम्ही जे आहे तर त्यांचं संपूर्ण जे यज्ञज्ञान आहे, जे अशा प्रकारे वेगवेगळ्या वेदांच्या माध्यमातून, मनुस्मृतींच्या कायद्यांच्या माध्यमातून श्रेष्ठ ते मानतात, ते जर का त्यांनी सिद्ध करून दाखवलं तर खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी त्यांचा मान आणि सन्मान ठेवू. पण ज्या गोष्टी यांच्या पूर्वजांनी केल्या, ज्या गोष्टी मनुस्मृतीने घडवल्या, त्या जर का यांच्या मेंदूला आज देखील पेलवत नसतील आणि आज देखील ते मान्य करत नसतील तर ही हास्यास्पद गोष्ट आपणाला यूट्यूबच्या माध्यमातून त्यांची आपणाला पाहायला मिळते. आणि म्हणून अशा प्रकारचं ते काय ॲनालाइज करतात किंवा काय कसलं ॲनालिसिस करतात, हीच मोठी एक क्वेश्चन आहे आपल्यासमोर. मित्रांनो, आपण बघितलं तर नुकतंच यूट्यूबवरती कुलकर्णी सुशील कुलकर्णी नावाचा एक ॲनालायझर म्हणून न्यूज चॅनल आहे. आणि त्यावरती त्यांनी एक पोस्ट केलं आहे, एक व्हिडिओ टाकला आहे. आणि ते म्हणत आहेत की ह्या ज्या परंपरा आहेत, कोणत्या परंपरा त्या होत्या का, असा एक क्वेश्चन त्यांनी त्या ठिकाणी विचारलेला आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं तर या देशामध्ये अशा प्रकारची एक मानसिकता, अशा प्रकारची एक वैचारिक लोकांची जे एक समूह आहे तो अशा पद्धतीनं काम करतो. आपण जर बघितलं तर स्वतः बाबासाहेब आंबेडकर यांना या देशामध्ये ज्या मानसिकतेनं पाणी नाकारलं, ज्या मानसिकतेनं त्यांचा छळ केला किंवा ज्या मानसिकतेनं त्यांचा नेहमीच धिक्कार केला आणि त्यांना अशा प्रकारच्या एका जीवनशैलीला जगण्यास भाग पाडला. आणि म्हणून जे सुशीलजी कुलकर्णी आहेत ते आपण जर बघितलं तर त्यांना दुःख या गोष्टीचं आहे की ते ॲनालिसिस करतात देशामधल्या प्रत्येक गोष्टीचं. आणि त्यांना इतिहासामध्ये आपल्या पूर्वजांनी, इतिहासामध्ये आपल्या धर्मग्रंथांनी, इतिहासामध्ये आज ते जे मानतात त्या विशिष्ट विचारसरणीनं कसं समाजाचं मोठं नुकसान केलेलं आहे. त्या परंपरा, ज्या परंपरांच्या माध्यमातून इथला माणूस टाकाऊ समजला गेला, इथल्या माणसाला शिक्षणापासून वेगळं ठेवलं गेलं, इथल्या माणसाला सत्ता, संपत्ती, प्रॉपर्टी
त्यांची जी प्रतिष्ठा आहे यापासून वेगळं ठेवलं गेलं. त्या परंपरा सुशीलजी कुलकर्णी जे विख्यात यूट्यूबर्स आहेत, ॲनालायझर्स आहेत, त्यांना ही गोष्ट माहीत नाही, या परंपरा माहीत नाही. आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ज्या परंपरा आहेत, त्या आमच्यासारखे जे भीम अनुयायी आहेत, जे भीमाचा विचार पुढे नेणारी जी अशी मुलं आहेत, ते त्यांना ज्या या परंपरा आहेत त्या या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी मी हा खास जो व्हिडिओ आहे तो सुशीलजी तुमच्यासाठी या ठिकाणी बनवतो आहे. आपण जर बघितलं तर 56च्या आधी ज्या वेळेला बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली नव्हती, बौद्ध धम्म इथल्या प्रत्येक माणसाला दाखवला नव्हता, त्यावेळेला इथल्या प्रत्येक व्यक्तीला जे आहे ते मनुस्मृतीच्या माध्यमातून जे तुमचे 4 वर्ण आहेत, असं म्हटलं जातं की जो ब्राह्मण वर्ग आहे तो तोंडातून जन्मला. जगाच्या पाठीवरती कित्येक देश आहेत, तिथे सगळी माणसं जी आहेत ती आईवडिलांच्या संयोगातूनच जन्माला येतात. पण या देशामध्ये अशा प्रकारचं एक थोतांड, अशा प्रकारची एक दैवी शक्ती लोकांना चमत्कारिक काल्पनिक पद्धतीने सांगितले गेले आणि जो ब्राह्मण वर्ग आहे तो असं सांगितलं गेलं की तो तोंडातून जन्मला, ब्रह्माच्या तोंडातून जन्मला. अशा प्रकारची एक थाप या लोकांच्या टेंब्यावरती मारली गेली, माथ्यावरती मारली गेली आणि त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही खालच्या जातीचे आहात, आम्ही तोंडातून जन्मलेलो आहोत. अशा प्रकारची एक वैचारिक मानसिकता त्यांच्या माथी मारली गेली आणि म्हणून या लोकांना जे आहे याच मानसिकतेतून गुलाम ठेवलं गेलं आणि आपण बघितलं तर त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं गेलं. त्यांना माहीत नसेल, ते आता तंत्रज्ञानाच्या युगात राहतात, त्यांनी त्यांच्या आजोबांना विचारावं, आजींना विचारावं, मागच्या कोण असेल एखादा म्हातारा त्यांना विचारावं. पण ते विचारत आहेत की ह्या परंपरा होता क्या, आणि म्हणून त्यांनी याबद्दल चांगला अभ्यास करावा आणि मगच यूट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत अशा प्रकारचा जो प्रचार आणि प्रसार आहे तो करण्यासाठी पुढे यावं. आपण जर बघितलं तर एका विशिष्ट समाजाला एकदम खालच्या जातीमध्ये गिनलं गेलं आणि त्यांच्या गळ्यामध्ये प्रत्यक्षात मडकं, थुंकीसाठी मडकं, कमरेला झाडू आणि चालताना जे पाय आहेत ते दिसू नयेत यासाठी अशा प्रकारचं एक सरपण त्यांच्या माथी मारलं गेलं, त्यांच्या शरीराला बांधलं गेलं. अशा प्रकारची एक काल्पनिक जी विचारधारा होती, ज्या विचारधारेने या देशाचं फार मोठं नुकसान केलेलं आहे, ते सुशीलजी यांना माहीत नाही. कृपया त्यांनी जी म्हातारी माणसं आहे त्यांच्याकडून ही माहिती घ्यावी आणि त्याचं ॲनालायझर जे आहे ते पुन्हा एकदा करावं असं मला वाटतं. त्याचबरोबर आपण बघितलं तर ही जी माणसं आहेत, जी बाबासाहेबांनी संविधान दिल्यानंतर आज शिक्षण क्षेत्रामध्ये पुढे आहेत, कला क्षेत्रामध्ये पुढे आहेत, प्रत्येक कोण्यामध्ये अगदी जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपली जी कला कौशल्य आहेत ती घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून बाबासाहेबांचे मोठे जे उपकार आहेत ते घेऊन जगाच्या पाठीवरती आज अतिशय आनंदाने जीवन जगत आहेत. जी मनुस्मृतीची जी वैचारिक विचारसरणी आहे ती या लोकांनी धिक्कारलेली आहे, ती टाकाऊ समजलेली आहे आणि तीच सुशीलजी कुलकर्णी जे आहेत ते घेऊन पिळवटत आहेत, त्याला आपलंसं समजत आहेत. आणि म्हणून त्यांना या ज्या परंपरा आहेत त्यांच्या ज्या पूर्वजांनी इथे लादल्या तर त्यांना माहीत नाही आणि ते ॲनालायझर म्हणून अशा प्रकारचा प्रचार आणि प्रसार करताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून अशा प्रकारची जी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या चमत्कारिक गोष्टी आहेत, काल्पनिक गोष्टी आहेत, त्या इथला जो आत्ताचा SC ST OBC जो प्रवर्ग आहे, जो संविधानाच्या माध्यमातून नोकऱ्यांमध्ये, शिक्षणामध्ये चांगल्या प्रकारचं आरक्षण घेऊन आज चांगल्या हुद्द्यावरती बसलेला आहे, त्या लोकांना क्वेश्चन आहे की तुम्हाला जे या मिळालेल्या नोकऱ्या आहेत त्या कशामुळे आहेत याचा आपण एकदा विचार करावा. आणि सुशीलजींनी देखील त्याचा विचार करावा की आज जे लोकांना ज्या नोकऱ्या मिळतात, जे शैक्षणिक आरक्षण मिळतं किंवा जो मान प्रतिष्ठा जो समाजामध्ये मिळतो तो नेमका कशामुळे आहे. आणि म्हणून हे सर्व संविधानामुळे आहे आणि सुशीलजींना जे आहे ते हे माहीत नाही आणि म्हणून ते विचारत आहेत की या परंपरा होता क्या. त्याचबरोबर आपण बघितलं तर पुन्हा जी आहे ही जी मानसिकता आहे पुन्हा एकदा या ठिकाणी आपणाला वर येताना बघते, जी जातींच्या माध्यमातून, आडनावांच्या माध्यमातून, मनुस्मृतीच्या माध्यमातून जी आडनावे आहेत अतिशय टाकाऊ आडनावं लोकांची आपण जर बघितली तर लोक IAS आहेत, IPS आहेत किंवा संविधानाच्या मोठमोठ्या हुद्द्यावर बसलेले आहेत, पण त्यांची जी आडनावं आहेत ते आज देखील टाकाऊ आहेत.
त्यांचं नाव जरी घेतलं तरी त्यांच्या नावाला येणारी जी दुर्गंधी आहे हीच मानसिकता सुशीलजींच्या पूर्वजांनी इथपर्यंत आणलेली आहे आणि त्या लोकांच्या मनावर कित्येक वर्षे छापलं गेल्यामुळं त्यांना ते टाकून द्यावेशीच वाटत नाही आणि ते विचारत आहेत की ह्या अशा परंपरा होत्या का. मग ही लोकांची जी नावं आहेत, आडनावं आहे, जी टाकावं आहे, जी घेताना लाज वाटते, ती आली कुठून हे एकदा सुशीलजींनी पुन्हा एकदा ॲनालायसिस करून लोकांपर्यंत पोचावं असं मला त्यांना सांगणं आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं तर याच विचारधारेच्या दृष्टिकोनातून लोकांमध्ये जे आहे जाती निर्माण करून एक जात जी दुसऱ्या जातीबद्दल मनामध्ये प्रचंड मोठा द्वेष ठेवते, एक माणूस दुसऱ्याशी बोलताना इथे जो मुक्त संवाद आहे तो होत नाही, याचं कारणच अशा प्रकारची जी मनुस्मृती जी मनामध्ये रुजलेली आहे, अशा छुप्या पद्धतीनं सुशीलजींसारखे जी लोक आहेत ते इतरांपर्यंत पोचवण्याचं काम करतात आणि त्यामुळे जातींच्या माध्यमातून जाती टिकून ठेवायचं जे काम आहे ती ही आडनावं, ही जी ब्राह्मणी व्यवस्था जी आहे, जी मनूची व्यवस्था आहे, ती अशा प्रकारचे जे लोक आहेत ते या देशामध्ये टिकून ठेवायचं काम करतात. ते आपण जवळून जाणं ही आपली काळाची गरज आहे. आणि म्हणून हे जे सगळं जीवन आहे आज VIP खाणं, VIP राहणं, VIP जगणं, VIP माणसं ना मानणं, म्हणजे आज जे तोंडातून जन्मलेले आहेत ते आज संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीचा रिस्पेक्ट त्यांना करावा लागतो. आज संविधानाच्या माध्यमातून त्यांना या देशाच्या कायद्यासमोर देखील झुकावं लागतं. आणि म्हणून ज्या परंपरांनी या देशाचं नुकसान केलं त्या परंपरा सुशीलजींना माहीत नसेल, कारण ते तंत्रज्ञानाच्या युगामध्ये राहतात आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण राहत असताना खरोखर त्या होत्या की नव्हत्या हे जर का त्यांनी त्यांच्या पूर्वजांकडून, त्यांच्या जुन्या लोकांकडून जर का जवळून जाणून घेतलं तर नक्कीच समजेल काल जो समाज कुठे होता तो आज कुठे आहे, काल मनुस्मृतीच्या कायद्याने माणसं कशी होती आणि आज संविधानाच्या माध्यमातून माणसं कुठे आहेत हे त्यांच्या लक्षात येतील. आणि म्हणून हे बाबासाहेबानं दिलं, हे बाबासाहेबानं. जय भीम.